आज आपण नेहमीच्याच वापरातील कोबीपासून संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये स्नॅक्स म्हणून देण्यासाठी गरमागरम कुरकुरीत चटपटीत असे पौष्टिक कोबीचे वडे बनवणार आहोत। रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्ससहित शेअर केलेली आहे, त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा। रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा। तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा। अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम ना चटपटीत पौष्टिक असे कोबीचे वडे बनवण्यासाठी ना इथे मी 1 वाटी कोबीचो आहे ना तो असा लांब पातळ चिरून घेतलेला आहे। तुम्हाला हवा असेल ना तर तुम्ही हा कोबीचो आहे ना तो खिसूनही घेऊ शकता। यानंतर मी यामध्ये ॲड केला आहे एक मध्यम आकाराचा खिसलेला बटाटा, तसेच एक मध्यम आकाराचा उभा पातळ चिरलेला कांदा, पाव वाटी खिसून घेतलेले गाजर। तर इथे मी सर्व भाज्या ज्या आहेत ना त्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत व त्यानंतर कापून घेतलेल्या आहेत, तसेच खिसून घेतलेल्या आहेत। तर इथे मी कोबीचो आहे ना तो 1 वाटी घेतला आहे, त्यानंतर बाकीच्या सर्व भाज्या पाव वाटी या प्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत। आता यामध्ये ना मी ॲड करत आहे 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या। तिखटाचे प्रमाण जर तुम्हाला वाढवायचे असेल तर तुम्ही वाढवू शकता तुमच्या चवीनुसार। तसेच 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 मोठा चमचा धना पावडर। इथे जर तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही धने तसेच बडीशोप ही यामध्ये ॲड करू शकता बारीक कुटून। थंडीचे दिवस असल्यामुळे यामध्ये मी 2 चमचे तीळ ॲड केले आहेत। तसेच आले लसणाची पेस्ट जी आहे ना ती 1 छोटा चमचा ॲड केली आहे। आले लसणाची पेस्ट ही उष्ण असते। यानंतर यामध्ये मी ॲड केली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर जरा जास्त प्रमाणात ॲड करायची आहे आपल्याला। इथे 1 छोटा चमचा जिरे ॲड केले आहेत, तसेच चवीनुसार मीठ ही ॲड करून घेतले आहे। सर्वात शेवटी ना आता यामध्ये मी ॲड करत आहे अर्धा लिंबाचा रस। तर इथे जे आहे ना तुम्ही आमचूर पावडरचाही वापर करू शकता जर तुमच्याकडे घरामध्ये शिल्लक असेल तर, पण प्रत्येकाकडेच आमचूर पावडर असेल असे नाही ना, त्यामुळे आपण इथे लिंबाचा रस ॲड केला आहे। लिंबाच्या रसामुळे ना हे वडे जे आहेत ना खाण्यासाठी मस्त असे चटपटीत तयार होतात। आता ॲड केलेले सर्व मसाले जे आहे ना ते या भाज्यांमध्ये व्यवस्थित असे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेत आहे। तर फ्रेंड्स, आपण यामध्ये जे मीठ ॲड केले आहे ना त्यामुळे या भाज्यांना पाणी सुटते व या भाज्या ज्या आहेत ना छान अशा नरम होतात। तर आता इथे सर्व साहित्य जे आहे ना ते छान असे एकजीव होईपर्यंत इथे मिक्स करून घेतले आहे। तर आता या भाज्यांना छान असे पाणी सुटावे ना यासाठी हे सर्व मिश्रण जे आहे ना भाज्यांचे ते मी 5 ते 10 मिनिटे झाकून ठेवणार आहे। यासाठी आता यावरती एक मी झाकण ठेवले आहे व आता हे मिश्रण जे आहे ना ते इथे मी 10 मिनिटे असेच झाकून ठेवणार आहे, जेणेकरून हे छान असे याला पाणी सुटले जाईल मिठामुळे। जर तुमच्याकडे कमी वेळ असेल तर तुम्ही 5 मिनिटे ठेवले तरीही चालेल। तर इथे 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता भाज्या छान अशा नरम झाल्या आहेत, मिठामुळे याला छान असे पाणी सुटले गेले आहे। तर आता आपण कोबीचे वडे बनवणार आहोत ना, त्यासाठी लागणारे मिश्रण तयार करून घेऊयात। त्यासाठी यामध्ये ॲड करत आहे 3 मोठे चमचे तांदळाचे पीठ। इथे जर तुमच्याकडे घरामध्ये शिल्लक असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा अरारोट पावडर ही वापरू शकता। यानंतर यामध्ये ॲड केले आहे अर्धी वाटी बेसन पीठ। इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतले होते, परंतु त्यामधील मी अर्धी वाटी बेसन पीठच यामध्ये ॲड करून घेतले आहे। उरलेली बाजूला ठेवून दिले आहे। आता ही पिठे जी आहेत ना या मिठाच्या सुटलेल्या पाण्यामध्ये ना आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात। तर इथे पाहू शकता पाण्याचा एकही थेंब न वापरताना ॲड केलेली सर्व पिठे जी आहेत ना ते मी छान अशी इथे या भाज्यांमध्ये मिक्स करून घेतली आहेत। तर इथे वड्यांचे पीठ जे आहे ना ते छान असे तयार झाले आहे। पाहू शकता हे पीठ जे आहे ना जास्त घट्ट ठेवायचे नाही, तर वडे जे आहेत ना ते जास्त जाड बनले जातात व खाताना घशामध्ये अडकले जातात। तसेच पातळ जर हे पीठ तयार झाले ना तर आपले वडे जे आहेत ना त्यांना छान असा आकार देता येत नाही। त्यामुळे असे छान मध्यम सेलसर हे पीठ ठेवायचे आहे वड्यांचे आपल्याला। छान असे इथे मध्यम सेलसर वड्यांच्या मिश्रणाचे पीठ बनवून तयार आहे। आता लगेचच यापासून वडे तयार करून घेऊयात। वडे तयार करण्यापूर्वी हाताला तेल लावून घेतले आहे, जेणेकरून हे वडे थापताना हाताला चिकटणार नाहीयेत। तर आता तयार मिश्रणापैकी एक छोटासा गोळा घेऊन हातावरती याला छान असा चपटा तसेच कडेने गोल आकार देऊन कोबीचा एक छान वडा तयार करून घेतला आहे। तर हे वडे जे आहेत ना जास्त जाड बनवायचे नाहीत, मध्ये जे आहे ना छान असे पातळ थापून घ्यायचे। तर अशा प्रकारे
इथे आपला कोबीचा वडा बनवून तयार आहे. आता हा वडा एका प्लेटमध्ये ठेवून दिला आहे व अशाच प्रकारे उरलेल्या सर्व मिश्रणापासून बाकीचेही वडे इथे मी तयार करून घेत आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे ना आपले कोबीचे सर्व वडे बनवून तयार आहे. आपण तयार केलेले जे मिश्रण होते ना त्या मिश्रणामध्ये इथे एकूण ना 8 वडे जे आहेत ना ते छान असे तयार झाले आहेत. आता हे वडे आपण लगेचच तळून घेऊयात. त्यासाठी ना इथे मी तेल गरम करण्यास ठेवले होते. तेल गरम झाले आहे. गॅसची फ्लेम जी आहे ना ती इथे मी सुरुवातीला फुल ठेवली आहे. तेल जास्तही गरम करायचे नाही, मीडियम असे हे तेल गरम असले पाहिजे. तर आता एक एक करून यामध्ये ना वडे तळण्यासाठी सोडत आहे. तर इथे पाहू शकता सुरुवातीला मी ना या तेलामध्ये ना एकूण ना 6 वडे जे आहेत ना ते ॲड केले आहेत तळण्यासाठी. तर वडे तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच पलटवायचे नाही, नाही तर हे वडे जे आहेत ना मोडले जातात. हे वडे तेलामध्ये छान असे सेट झाल्यानंतर 2 मिनिटांनंतर आता इथे मी पलटवून घेत आहे. तेल इथे मीडियम गरम असले पाहिजे. तर पाहू शकता वडे तेलामध्ये अजिबात कढईला चिकटले गेले नाही, छान असे पलटले गेले आहेत. दुसऱ्या बाजूने हे तळण्यासाठी हे वडे मी आता इथे पलटवून घेत आहे. पाहू शकता वड्यांना कलर खूप छान आलेला आहे. तसेच यामध्ये आपण विविध रंगाच्या भाज्या वापरल्यामुळे याला कलरही मस्त असा याचा दिसत आहे. तर हे वडे जे आहे ना तुम्हाला आवडत असेल ना तर तुम्ही इथे शालो फ्रायही करून घेऊ शकता, परंतु इथे मी हे डीप फ्राय करून घेत आहे. तर आता दुसऱ्या बाजूनेही छान असे वडे मी इथे तळून घेत आहे. दुसऱ्या बाजूने वडे तळताना ना गॅसची फ्लेम जी आहे ना ती इथे ना मीडियम टू लो ठेवायची, जेणेकरून हे वडे आतपर्यंत छान असे शिजले जातात, तसेच कुरकुरीत होतात. तर पाहू शकता दोन्ही बाजूने छान असे आलटत पालटत हे वडे जे आहे ना ते मी 4 ते 5 मिनिटे मस्त असे गॅसच्या मीडियम टू लो फ्लेमवरती तळून घेतले आहेत. तर आता इथे तुम्ही फायनली पाहू शकता आपले कोबीचे वडे छान असे तळले गेले आहेत. याचा कलर पाहू शकता, टेक्स्चर पाहू शकता, अप्रतिम असे दिसत आहेत. आता तेलातून हे वडे जे आहेत ना तळलेले ते मी निथळून बाजूला काढून घेत आहे व अशाच प्रकारे राहिलेले वडेही इथे मी तळून घेतलेले आहेत. तर मस्त असे आपले गरमागरम कोबीचे वडे जे आहेत ना खाण्यासाठी तयार झाले आहेत. कलर पाहू शकता, टेक्स्चर पाहू शकता, मस्त असे दिसत आहे. हे वडे बनवण्यासाठी जास्त असा वेळ लागला जात नाही, झटकीपट बनतात. लहान मुलं जेव्हा भाज्या खाण्यास टाळाटाळ करतात ना त्यांना अशा वेळेस तुम्ही त्याच भाज्यांपासून ह्याचे वेगवेगळे प्रकार करून दिले ना ते अगदी आवडीने खातात व त्यातून मिळणारे जे पोषक घटक आहेत ना तेही त्यांच्या शरीराला मिळतात. तर पाहू शकता छानसे कुरकुरीत आपले वडे तयार झाले आहेत. तर आता एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवत आहे. आतमध्ये छान असा हा मस्त शिजला गेला आहे. भाज्याही छान अशा याच्या शिजल्या गेल्या आहेत. तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून जरूर कळवा. रेसिपी जर आवडली असेल ना चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. हे वडे तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता, चहाबरोबर खाऊ शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.